बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप सगळे तुम्ही छान असाल. आम्ही पण खूप छान आहोत. तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी. तर तुम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खूप 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 शुभेच्छा. आज काय व्लॉग करायचा प्लॅन नव्हता, पण म्हटलं चला आता चालू करूया, कारण सोसायटीमध्ये शिवजयंतीचं मस्त सेलिब्रेशन आहे. संध्याकाळी म्हणजे 3-4 वाजेपासूनच सुरू होणार आहे. ढोल ताशा वगैरे सगळं आहे. कार्यक्रम सगळे म्हणजे सगळे सोसायटीतल्या ज्या महिला आहेत त्यांनी डान्स वगैरे नृत्य सादर करणार आहेत. असं काय काय ऑलरेडी शेड्यूल आहे. तर म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया. आणि आज उर्वीला पण स्कूलला सुट्टी होती. सचिनला ऑफिस होतं, ते गेलेत ऑफिसला. तर उर्वीला सुट्टी होती, त्याच्यामुळे निवांत चालू आहे. आता 11:30 वाजलेत. 11:30 वाजलेत. तर माझं आता आवरलं आहे बऱ्यापैकी, पण मला असं वाटलं थोडंसं क्लिनिंग डस्टिंग करून घ्यावं. तर आता मी आधी ते करते. मला आज थ्रेडिंग करायला पण जायचं होतं. थोडीशी थ्रेडिंग वाढली, पण ठीक आहे, मला नाही वाटत आज जाणं होईल. गरमी खूप वाढली आहे, उन्हात जायला आता जिवार येतं. मला असं वाटलं होतं सकाळी 10-11 वाजताच जाऊन येईल, पण जाणं काही झालं नाही. तर आता मला डस्टिंग वगैरे थोडीशी जी करायची आहे ती करून घेते. सुट्टी आहे, निवांत आहे त्याच्यामुळे. आणि जेवणाला फक्त अप्पेच बनवायचे आहेत. अप्पे नाही, उत्तप्पे, मसाला उत्तप्पे बनवायचे आहेत. त्याच्यामुळे सोपं होतं लंच. त्याच्यामुळे म्हटलं चला ही बाकीची रिकामी कामं करून घेऊया. आणि मग दुपारून सगळं बिझीच जाणार आहे दिवस, कारण की दुपारी 3 वाजताच उर्वीला रेडी करायचं आहे. आणि तिला नऊवारी वगैरे घालून नटवून पाठवायचं आहे खाली, कारण सगळ्या छोट्या छोट्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या नटून सजून येतील छान. त्याच्यामुळे तर आमची उर्वी ऑलरेडी इकडे सकाळीच रेडी होऊन बसली आहे. म्हणजे तिने आज एकदम स्पेशल ड्रेस घातला होता. हे बघा. व शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंतीच्या तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा. सुट्टीच्या दिवशी जरा झोपावं ना माणसाने. लगेच सकाळी 6 वाजेपासून उठली आणि मला हॅप्पी शिवजयंती असं विश करत होती. तर सकाळपासून उठली आहे. मला असं वाटलं जरा आरामात उठावं, जरा छान झोप घ्यावी. आणि कारण दिवसभर आहेच आता चालू, सोसायटीमध्ये कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे थकून नको जाऊ फक्त. ओके. आणि रात्री शिवभोजन आहे. रात्री महाप्रसाद म्हणजे जेवण आहे खाली सोसायटीत. तर त्याच्यामुळे डिनरचं पण काही काम नाही. म्हटलं चला आज सुट्टी आहे, तर हे रिकामी जे डस्टिंगचे काम आहेत ते करून घेते. थोडीफार धूळ जे आहे TV युनिटवर वगैरे एंट्रन्सवर ते क्लीन करून घेते. एखादी ट्रॉली तर काढली तर ती पण काढू शकते मी, बघते आता. आणि कालच माझी बहीण आणि प्रिशा गेले, तर आम्हाला खूप बोर झालं. खूप म्हणजे खूप खूप बोर झालं. मी म्हणलेली उद्या रात्रीला जा, पण ती मानली नाही. हो ना, ती आपल्याला बोलवते ना, आपणच जात नाही ना, म्हणून ती नाही थांबत. तर त्याच्यामुळे आम्हाला पण खूप बोर होत आहे. म्हणलं चला जाऊ द्या, तर ठीक आहे. चला आपण आता डस्टिंगला चालू करूया. आज शिवजयंती होती, सॅटर्डे होता, तरी पण सचिनला ऑफिस होतं. त्याच्यामुळे सचिनला तर ऑफिसला जावं लागलं. पण मी आणि उर्वीच एकट्या घरी होतो. आणि मग जेवायला पण हलकं फुलकंच करायचं होतं, उत्तप्पेच करायचे होते. आणि रात्रीचं डिनरचं पण काही टेन्शन नव्हतं, कारण की शिवभोजन होतं खाली सोसायटीमध्ये ऑर्गनाईज केलेलं. त्याच्यामुळे जास्त काही आज काम नव्हतं, म्हणून मी ही डस्टिंगचं काम आज काढलं. पण ते वर्थ होतं, कारण की डस्टिंग तर होऊन गेली. माझ्या पिल्लूने पण मला हेल्प केली. उर्वी खूपच समजदार झाली आजकाल. ती मला प्रत्येक कामात मला विचारते की मम्मा मी हे करू का, मी ते करू का. असं करून मला छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करते. मला खूपच आवडतं. इनिशिएटिव्ह घेते ती स्वतः. तिने खेळलेले टॉईज आणि तो सगळा पसारा ती आवरून ठेवते. अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये मला ती हेल्प करते, तर मला खूपच छान वाटतं. आणि ते जे काम करताय त्याला जर आपण थोडंसं असं पापा गोड देऊन ॲप्रिशिएट जर केलं, तर त्यांना अजूनच काम करायला उत्साह येतो आणि अजून जोमाने ते कामाला लागतात. कोणत्याही गोष्टीत मुलांचं असंच असतं, थोडंसं झाडावर चढवलं की लगेच ते अजून खुश होतात आणि अजून त्यांना उत्साह येतो. मुलांचंच असं नाही, सगळ्यांच्याच बाबतीत हे असंच असतं. आणि घरात किती पण फर्निचर केलं तरी आवरावं पण तेवढंच लागतं. त्याच्यामुळे 2-3 दिवसाआड तरी मला ही डस्टिंगची कामं करावीच लागतात. पण ज्या दिवशी काम कमी असेल त्याच दिवशी मी ही डस्टिंगची कामं काढते, म्हणजे जास्त लोड पण येत नाही. आणि आता जमत पण नाही.
मंथ ऑफ प्रेग्नन्सी इज गोइंग ऑन, दॅट्स वाय जेवढं जमेल तेवढंच करते. आणि काम करता करता आता उर्वीला भूक लागली होती आणि उर्वीची फ्रेंडसुद्धा आली होती. बऱ्यापैकी डस्टिंग झालेलंच होतं. आम्ही उर्वीच्या रूमचं पण केलं, पण माझं ते शूट करणं झालं नाही. म्हटलं चला आता पेटपूजाकडे वळूया. त्याच्यामुळे पटकन अप्पे करायला घेतले. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची हे सगळं कापून ठेवलं होतं मी. तर मग ते पटपट बॅटरमध्ये मिक्स केलं आणि उर्वीची फ्रेंडसुद्धा आले होते घरी. तर त्यांना मस्त गरम गरम उत्तप्पे खाऊ घातले आणि नंतर मी पण खाल्ले. आणि हे जे मी उत्तप्प्याचं बॅटर केलं त्याचे अप्पेसुद्धा बनतात, डोसेसुद्धा बनवू शकतो. जर आपण भाज्या नाही टाकल्या त्याच्यात तर त्याचे डोसे पण होतील, त्याची इडली पण होऊ शकते. हे जे बॅटर आहे ते हाय प्रोटीन बॅटर आहे. म्हणजे सगळ्या मिक्स डाळींचं मी काल सकाळीच भिजू घातलं होतं आणि रात्री आंबवायला ठेवलं सगळं वाटून. आणि सकाळी किती छान फर्मेंट झालं होतं ते बॅटर. आणि मग त्याचे उत्तप्पे खायला आम्हाला जास्त आवडतं अप्पे वगैरे त्याच्यापेक्षा. आणि जर एक्स्ट्राचं एखाद्या वेळेस पीठ उरलंच तर मग आम्ही त्याचे अप्पे करून खातो. इतके सुंदर लागतात. हे तुम्ही नक्की ट्राय करा. नारळाच्या चटणीसोबत, लाल चटणीसोबत, कशासोबत पण हे छान लागतात. आणि ह्याच्यात भरपूर भाज्या पण जातात, त्याच्यामुळे खूप फिलिंग असं पोटभर असं जेवण होऊन जातं. आणि सुट्टीच्या दिवशी साऊथ इंडियन बेत ठेवायला मला खूपच आवडतं, कारण की सुट्टीच्या दिवशी सगळं निवांत असं गरम गरम खाता पण येतं. इडली, डोसे, उत्तप्पे, अप्पे काही पण आपण हे गरम गरमच छान लागतं. डब्यामध्ये हे नाही देऊ शकत त्याच्यामुळे. आणि माझ्या पिल्लूसाठी मी इकडे हार्ट शेपचा पण उत्तप्पा केला होता. खूपच सुंदर दिसत होता आणि ती खूप खुश पण झाली. मस्त आम्ही दोघींनी मिळून लंच एन्जॉय केलं. आता सुट्टी जरी असली तरी रोजची कामं कधी काही आपल्याला चुकतात का? तर त्याच्यामुळे जेवण वगैरे झाल्यावरती खरं तर कंटाळा येतो हे सगळं करायला. पण जेव्हा हे सगळं क्लीन होतं तेव्हा बघायला मन जेवढं प्रसन्न होतं त्याच्याशिवाय काही सुख नाही. त्याच्यामुळे पटपट हे सगळं क्लीन करायला घेतलं आणि पटपट भांडीसुद्धा म्हटलं घासून घ्यावी. आणि इकडे आमच्या बिल्डरने 2-2 सिंक दिलेले आहेत, त्याच्यामुळे दोन्ही सिंक मला घासूनच काढावी लागतात, कारण की इकडे मी भाज्या वगैरे धुणं हे ते चालूच असतं त्याच्यामुळे. आणि इकडे मी ह्या मोठ्या सिंकमध्ये भांडी घासते. हा ॲक्च्युली ड्राय बाल्कनीचा एरिया आहे, बट स्टील तो किचनमध्येच कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळे हे जे काही दोन्ही सिंक आहेत, किचन सिंक, ते मला दोन्ही क्लीन ठेवावेच लागतात. बघा फ्रेंड्स, इकडे ना मी सगळी तयारी करून ठेवली, कारण की मम्मा खूप थकलेली. आणि काय झालेलं ॲक्च्युली, ती थकलेली म्हणून आता ती लोळली आहे. तर तोपर्यंत सोचलं की मी हे असं तयारी करून ठेवू. आणि हे मम्मा लोकांचा आराम पण होतो ना, त्यांची रिस्पेक्ट करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी थोडीशी हेल्प केली. चला तर आम्ही आता ह्या दोन्ही पिल्लांना रेडी करतो. मस्त ह्या दोघींचा मेकअप करवतो. छान रेडी व्हा. हा 1 2 3 ये खूप सुंदर दिसताय दोघी. क्लोजअप लुक बघू. एवढा क्लोजअप नाही. बाय पिल्लू. मस्ती नको करू जास्त. हा प्रेशर तू पण. हा हॅलो. तर मी पण छान अशी रेडी झाली आहे. उर्वी आणि प्रिशा आत्ताच गेले खाली रेडी होऊन, आणि आता मी पण मस्त अशी कम्फर्टेबल असे कपडे घालून रेडी झाली आणि खाली जाते. आता जस्ट प्रोग्राम सुरू होणार आहे आणि म्हणजे लेझिम वगैरे आहे लेडीज लोकांचा, आणि पाळणा आहे. त्याच्यानंतर मिरवणूक पण निघणार आहे, पण मी थोडाच वेळ खाली थांबेल आणि नंतर वरती येऊन जाईल. तर चला आता मी खाली जाते आणि बघते. माझ्या फ्रेंडकडे जाते आधी, श्रद्धाकडे, म्हणजे जी प्रिशा आलेली ना तिच्या मम्माकडे जाते आणि बघते ती रेडी वगैरे झाली आहे का. तिचा डान्स परफॉर्मन्स आहे, म्हणजे ग्रुपमध्ये आहे त्यांचं लेझिममध्ये. तर मी आता मस्त तिच्याकडे जाते आणि मग खाली आपण जाऊन पुढे प्रोग्राम कंटिन्यू करूया. महाराजांना आलिंगन दिलं आणि सगळ्यात गेला.
लास्ट वीकेंड सोसायटीमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि डान्स कॉम्पिटिशन पण झालेली, ज्याच्यामध्ये उर्वीने पण डान्स केलेला आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशनचं पण मी एक शॉर्ट्समध्ये टाकलं होतं. तर त्याच बाबतीत सगळ्यांना सगळे जे लहान मुलं आहेत त्यांना मस्त प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं इकडे. आणि एवढी सुंदर रांगोळी काढलेली होती इकडे, खूपच सुंदर. तर अशा प्रकारे शिवजयंतीचा उत्सव खूपच छान प्रकारे पार पाडला गेला सोसायटीमध्ये. मी जवळजवळ अर्धा एक तास खाली होती, त्याच्यानंतर वर आली कारण मला थकल्यासारखं वाटत होतं. आणि मग नंतर जेव्हा डिनर टाईम झाला तेव्हा मग मी परत फ्रेश होऊन खाली आले आणि सगळं हे जे शिवभोजन आयोजित केलेलं होतं त्याचा मस्त आस्वाद घेतला आणि मस्त पोटभर जेवण केलं आणि खूप सुंदर गेला आजचा दिवस. पण घरी आल्यावरती एवढा सारा पसारा होता उर्वीला नटवलेला वगैरे त्याचा. तर बेडवर जो पसारा होता म्हणलं आता तो आवरल्याशिवाय काही झोप येणार नाही आणि झोपू पण शकत नाही कारण सगळा पसारा बेडवरच होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे पटपट आवरायला घेऊया. तर माझ्या पिल्लूने इकडे पण मला हेल्प केली. खरंच कार्यक्रम 2-3 तासाचा असतो, पण त्याआधीची जी तयारी आणि त्यानंतरचं जर हे पसारा आवरणं वगैरे ह्याच्यात खूपच वेळ चालला जातो आणि गोष्टी जागच्या जागी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत करमत पण नाही असं पण होतं. त्याच्यामुळे ज्वेलरी ही जर आधीच म्हणजे वेळच्या वेळेवर जर जागेवर व्यवस्थित ठेवली नाही तर नेक्स्ट टाईम कधी काही लागलं तर वेळेच्या वेळेवर जागेवर गोष्टी मिळत नाही, तेव्हा चिडचिड होते. त्याच्यामुळे किती पण कंटाळा आला तरी आम्ही हे आवरून ठेवतोच, म्हणजे जागच्या जागी वेळेवर जर वस्तू मिळाल्या तर अजूनच चांगलं. त्याच्यामुळे पटपट आम्ही दोघींनी हे आवरलं आणि उर्वीने पण मला ह्याच्यात खूप हेल्प केली. तर माझ्या पिल्लूचं आज दिवस होता, म्हणजे तिने मला खूप आज हेल्प केली आहे कामांमध्ये वगैरे. तर चला आज मी सुट्टीचा दिवस आरामात जाईल असं म्हणून एकदम हेक्टिक दिवस घालवलेला आहे आणि अशा प्रकारे मी व्हिडिओचा एंड पण इकडेच करते आहे. आता खूप थकलो आहे, आता बॅटरी फुल डाऊन झाली आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.